म्हणून ज्यांना आपण पाहतोय सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी मात्र या स्पर्धेमध्ये केला जाईल. कंपल्सरी ड्रेसिंग आहे, अन्यथा मग तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल. तिकडे स्कोररनी याची नोंद करायची आहे. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न बिडॉनच्या डोक्याच्या वरून उडवलाय. एका टप्प्यावरती बॉल निघून चाललाय लॉंग ऑनच्या पलीकडे. 4 धावेंचा चौकार. या स्पर्धेची शुभ सुरुवात. चला पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळतो. मी सन्माननीय सतीशजी महाडिक साहेबांना विनंती करेन की सतीशजी महाडिक आपण या ठिकाणी यावं. आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे. त्यामुळे विनंती आहे की आपण या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान केला जाईल. तिकडे खेळाकडे पण आपण लक्ष देतोय. थोडीशी मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आमचे पाहुणे खरं तर त्यांना पुढे पण पुढच्या कार्यासाठी जायचं आहे. त्यामुळे सन्मान आपण पाहुण्यांचा घेतोय. सतीशजी महाडिक साहेबांना विनंती आहे की सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेबांचा सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करायचा आहे. इकडे पंचांचा नो बॉलचा सिग्नल आलेला आहे. 1+1 2 धावा पूर्ण केल्या जातील. मोतीराम शेठ ठोंबरे साहेबांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा मात्र स्वीकार करायचा आहे. खतर राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रत्येक क्षेत्रामध्ये सगळ्यांना प्रामाणिकपणाने मदत करणारं हे व्यक्तिमत्व, खरं तर प्रत्येकाच्या सुखादुःखात धावून जाणारं हे व्यक्तिमत्व आणि खरं तर प्रत्येकाला आपलंसं करून घेणारं हे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे सन्माननीय आमचे रायगड जिल्हा परिषदेचे हॅट्रिक सदस्य या ठिकाणी सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेब आणि त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान या ठिकाणी मात्र केला जातोय. मोतीराम शेठ ठोंबरे साहेबांचा मात्र स्पर्धेमध्ये आपण सन्मान करतोय. तिकडे चौकार आलेला आहे. त्यानंतर पुढील सन्मान पण या ठिकाणी केला जाईल. खरं तर माजी सरपंच ग्रामपंचायत वासांबे आदरणीय लक्ष्मण शेठ पारंगे साहेब यांचा पण या स्पर्धेमध्ये सन्मान केला जाईल. अमोलजी मांडे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण लक्ष्मण शेठ पारंगे साहेबांचा या स्पर्धेमध्ये सन्मान करायचा आहे. बरीचशी मान्यवर मंडळी आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती आहेत आणि पाहुण्यांचा सन्मान मात्र आपण या ठिकाणी घेतोय. लक्ष्मण शेठ पारंगे साहेब माजी सरपंच राहिलेले आहेत. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक पण राहिलेले आहेत. वेळोवेळी त्यांची साथ त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सातत्याने लाभत आलेलं आहे. ते सन्माननीय लक्ष्मण पारंगे साहेब आणि त्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी नक्कीच करणार आहोत. अमोल तिकडे सतीश दादा महाडिक आमचे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये पण आपलं लक्ष असेलच. त्यानंतर आमचे MSCBचे गलांडे साहेब यांचा पण या स्पर्धेमध्ये सन्मान केला जाईल. गलांडे साहेबांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि साहेबांचा शुभ सन्मान मात्र या ठिकाणी आपण नक्कीच करणार आहोत. MSCBचे आमचे गलांडे साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांचा या स्पर्धेमध्ये मात्र सन्मान या ठिकाणी केला जाईल. मान्यवरांची मंडळी आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मोदी आहे. स्वागत करूया सकल जनांचे आलेल्या या मान्यवरांचे. कारण अतिथी देव भव आपली भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे पाहुण्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. सगळे आयोजक त्या ठिकाणी जा कारण आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांचा सन्मान होईल. MSCBचे आमचे गलांडे साहेब यांचं मात्र या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी सन्मान करतोय. गलांडे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तदनंतर सन्माननीय आमचे कृष्णा शेठ पारंगे साहेब यांचा पण या स्पर्धेमध्ये सन्मान केला जाणार आहे. खरं तर रीस पंचायत समितीचे विद्यमान सदस्य ज्यांच्या नावाचा गुलाल यंदा झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मात्र आपल्याला संपूर्णत्र पसरताना पाहायला मिळाला. स्वतःच्या कर्तृत्वातून नेतृत्वातून खरं तर ज्यांनी मात्र स्वतःला विद्यमान सदस्य म्हणून या ठिकाणी निवडून आणलं आणि त्याच्याच बरोबरीने ग्रामपंचायत वासांबे मध्ये पण माजी सरपंच म्हणून त्यांचं कार्य फार दमदार राहिलेलं आहे. ते सन्माननीय आमचे कृष्णा शेठ पारंगे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र यावेळेस केला जाईल. महेश मांडे यांना विनंती आहे की महेशजी मांडे आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. कृष्णा शेठ पारंगे साहेबांचा हा सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व. खरं तर आपला विभाग असेल, क्रिकेटची स्पर्धा असेल आणि कृष्णा शेठ पारंगे साहेब नसतील असं कधीच होत नाही. कारण क्रिकेटवरती प्रामाणिकपणे प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आहे. अतिशय शांत, संयमी आणि स्पर्धेमध्ये सन्मान केला जाईल. नितीन शेठ टवले साहेबांना विनंती आहे त्यांचा पण सन्मान आपण केला गेला. त्यानंतर ज्यांच्या सौभाग्यवती ग्रुप पंचायत वासांबेच्या विद्यमान सदस्य आहेत ते सन्माननीय दिलीप शेठ पारंगे साहेब यांचा पण या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी दिलीप शेठ पारंगे साहेबांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं आणि मात्र या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. दिलीप शेठ पारंगे साहेब एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमचे आणि क्रिकेटवरती देखील प्रामाणिकपणे त्यांचं प्रेम सातत्याने आपण पाहिलेलं आहे. तर त्यांच्या सौभाग्यवती मात्र विद्यमान सदस्य पदाचा मान भूषवत आहेत सध्या तरी ग्रामपंचायत वासांबेमध्ये.
आणि खरं तर ते सन्माननीय दिलीप शेठ पारंगे साहेबांचा मात्र या ठिकाणी सन्मान करतोय. पटापट घ्या आयोजक. विनंती आहे. सन्मान आपण लगेच घ्यायचे आहेत तिकडे. पाहुण्यांचा मात्र आपण सन्मान करतोय. सन्माननीय दिलीप शेठ पारंगे साहेबांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर आमचे अमित शहा साहेब पण या ठिकाणी आहेत. अमित शहा साहेब एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. इकडे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये पण आता हळूहळू त्यांनी वाटचाल केलेली आहे. इकडे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची मोठी जबाबदारी मोपाडा विभागातून पण त्यांच्यावरती होती आणि ते अमित शहा साहेब आमचे त्यांचा पण सन्मान या ठिकाणी केला जाईल. अमित शहा साहेब यशस्वी उद्योजक आहेत. त्यांचा पण सन्मान केला जातोय. मगाशीच आपण उल्लेख केला होता सागरजी तिकडे केंद्रामध्ये गृहमंत्री आमचे अमितजी शहा साहेब इकडे आपले या विभागामध्ये हे आमचे अमित शहा साहेब आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर अमित शहा साहेबांचा सन्मान होईल. त्यानंतर आत्माराम जांभळे साहेब यांचा पण या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी आत्माराम जांभळे साहेबांना विनंती करतोय की आपण पण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. आत्माराम जांभळे साहेबांचा पण सन्मान होईल. त्यांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या इकडे अमित शहा साहेबांचा आपण या स्पर्धेमध्ये मात्र सन्मान करतोय. बरेचसे पाहुणे मंडळी ज्यांचं मात्र नितांत प्रेम आहे आई टाकीदेवी क्रिकेट संघ रिसवाडीवरती या गावावरती आणि त्यामुळे ही सगळी मंडळी आलेली आहेत. बजरंग दल रसायनी अध्यक्ष श्री मल्लेशजी यांचं पण या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक हार्दिक स्वागत. आत्माराम जांभळे साहेबांचा सन्मान होईल. त्याच्यानंतर खरं तर मनोज सोमाणी साहेब यांचा पण या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी मनोजजी सोमाणी साहेबांना पण विनंती करतोय की आपण पण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सन्मानाचा मात्र आपण स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. खेळाकडे आपलं लक्ष आहेच. शुभम म्हात्रे सर एकदा धावा सांगायच्या आहेत फक्त. 28 धावा धावा फलक्यावरती लागल्यात आणि प्रत्येक षटकार हॅट्रिक 3 बॉल वरती 3 षटकार जर आसरेवाडी टीमच्या कोणत्याही खेळाडूंना लगावले तर विश्वनाथजी महाडिक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना असेल. ओरटू मानस मनोजजी सोमाणी साहेबांचा मात्र सन्मान आपण या ठिकाणी करतोय. श्री मल्लेशजी आमचे बजरंग दल रसायनीचे अध्यक्ष आहेत आणि खरं तर त्यांचा पण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईलच. पाहुण्यांचा सन्मान मात्र या ठिकाणी सुरू आहे. थोडीशी दिलगिरी मी व्यक्त करेन कारण आमचे पाहुणे महत्वाचे आहेत आणि त्यांना खरं तर पुढील कार्यासाठी पुढे पण प्रस्थान करायचं त्यामुळे थोडा सन्मान आपण पहिले घेतोय आणि स्पर्धेचं खरं तर समालोचन पोहोचत नाहीये पण ते लवकरच पोहोचेल. थोडीशी दिलगिरी असावी. तिकडे सन्मान्य अशोक पारंगे साहेब आमचे आहेत. अशोकजी पारंगे साहेब यांचा पण सन्मान या ठिकाणी केला जाईल. अशोक दादा पारंगे साहेब म्हटलं की मग एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून आपल्याला नेहमी त्यांची आठवण होत असते. गेली कित्येक वर्ष रीस संघाकडून मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी नाव मोठं केलं अशोक पारंगे साहेब. सन्माननीय मनोजजी सोमाणी साहेब आपल्याला विनंती आहे की आपण पण सन्मान घेण्यासाठी यावं. मनोज सोमाणी साहेबांचा पण सन्मान केला जाईल. अशोक पारंगे साहेबांचा सन्मान करतो. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे तिकडे बघा इकडे रिव्ह्यू आलेला आहे. पंच सन्मान चालू असल्या कारणानं आमचा कॅमेरा तिकडे होता त्यामुळे ऑनफिल्ड जो निर्णय असेल तो आपण अंतिम ठरूया. रिव्ह्यू आहे परंतु कॅमेराचा अँगल तिकडे व्यासपीठाकडे असल्या कारणानं कॅप्चर झाला नाहीये. नो ना 2 मिनिटं. दोन मिनिटं चेक करूया आपण जर त्या अँगल मध्ये आला असेल तर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. अन्यथा मग ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय असेल रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी केलेली आहे. चेक होतील गोष्टी. तिकडे आमचे शुभम म्हात्रे सर आहेतच. आमचे पाहुणे या ठिकाणाहून मात्र आपल्याला आता प्रस्थान करताना पाहायला मिळतात. वेळात वेळ काढून का होईना परंतु ते आले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यासाठी आपण सगळ्या पाहुण्यांचं मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि आमची पाहुणे मंडळी आता या स्पर्धेमधून खरं तर पुढच्या कार्यक्रमासाठी
प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून अगदी मनःपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करूया. पंचाने ते चेक केलंय आणि पंचाने निर्णय दिलाय की हा नो बॉल आहे. कमरेच्या भरपूर वरती असणारा बॉल पंचाने कॅमेऱ्यात मात्र चेक केलाय आणि निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. बॉलिंग टीमनं एक रिव्ह्यू मात्र आता गमावलाय, कारण पंचांच्या डिसिजनला चॅलेंज मात्र त्याने केलं होता आणि त्यानंतर मग आम्ही चेक केला आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. वेलकम बॅक. आईट अकॅडमी क्रिकेट संघ रिसवाडी आणि ब्रदर्स ग्रुप रिसवाडी आयोजित स्मृती चषक 2026 ची ही स्पर्धा आज मात्र स्पर्धेचा पहिला दिवस उद्घाटन कार्यक्रम इथे मात्र संपन्न झालाय आणि पाहुण्यांचा शुभ सन्मान देखील आपण व्यासपीठावरती केलाय, त्यामुळे थोडस उशिरानं आज समालोचकाला सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी त्यामुळं एक ऐवा कॅचचं पण पारितोषिक या स्पर्धेमध्ये असेल. पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत आयोजकांना सोडून जे प्रेक्षक ऐवा कॅच घेतील त्यांच्यासाठी मंथन संकेत जाधव यांच्याकडून ₹200 कॅश प्राइज असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. फ्रीडचा बॉल होता, समोर खेळलाय, अगदी स्ट्रेट हिट. फिल्डर मात्र खराब फिल्डिंग करतायत. आज संपूर्ण दिवसभर सुरुवातीपासून एकविरा क्रिकेट संघ लोधिवली टीमची फिल्डिंग मात्र थोडीशी खराब पाहत आहे आणि चेंडू मात्र निघून गेला सीमारेषा पलीकडे. हा चौकार येतोय बॅटर ऋषभ निकम हर्षद महाडिकच्या बॅटमधून. छत्तीस धावा, 36 धावा मात्र धावा फळक्यावरती आपण पाहताय का. 2 षटक इथे मात्र कंप्लीट झालेत. दुसरं षटक मात्र चालू आहे. बॉलर अजय चांगले आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल, कारण साहिल पाटील हा गोलंदाज मात्र बाद ठरवण्यात आलाय. 2 बिमरचे बॉल मात्र फेकलेत आणि क्रिकेट नियमानुसार ज्या वेळेला एखादा गोलंदाज बिमरचे 2 बॉल फेकत असतो त्यावेळेला मग तो त्या मॅच पुरता बॅन ठरवला जातो. त्यामुळे आता नवीन बॉलर अजय चांगले बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि धावसंख्या धाव फडक्यावरती 36 आपण पाहतोय 36. या षटकातील उर्वरित 2 बॉल्सचा खेळ मात्र शिल्लक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तितका चांगलं कनेक्शन नाहीये. सिंगल रन्स इथे मिळेल. बॅटर हर्षद महाडिक सिंगल न धावसंख्या पुढे चालली आणि पोहोचली ती 37 या धावसंख्येवरती. या षटकातील इथे अंतिमचा शेवटचा एक बॉल मात्र बाकी आहे. एक चांगली सुरुवात झाली आहे, दमदार स्टार्ट इथे मिळालाय. हर्षद महाडिक, ऋषभ निकम दोन्ही चांगले बॅटर. शेवटचा बॉल आहे. ओ समोर खेळलाय, फटका चांगला आहे. फिल्डर प्रयत्न जरूर करताय, शेवटच्या मोमेंटला बॉल अडवलाय, परंतु 2 धावा इथे रोखू शकत नाहीयेत. 2 धावा इथे मिळतील आणि दुसऱ्या षटकाला होईल समाप्ती. दुसरं षटक एंड झालंय आणि 2 षटकानंतर बॅटिंग करताना अस्रीवाडी संघ मात्र पोहोचलाय तो 39 या धावसंख्येवरती. शुभम म्हात्रे सर, एकदा पुढच्या मॅचचा कॉल आपण द्यायचा आहे. चला नेक्स्ट मॅच साठी आम्ही विनंती करू युवराज 11 गावदेवी वयाळ आणि बल्लालेश्वर अली आंबिवली. युवराज 11 गावदेवी वयाळ आणि बल्लालेश्वर अली आंबिवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा ऑफिशियल कॉल आहे की इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी या. आणि सुरुवातीलाच आपण नियम सांगितलाय की जर इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी एखादा कॅप्टन असेल, एखादा कॅप्टन अनअवेलेबल असेल, तर जो कॅप्टन तिथे उपस्थित आहे त्या टीमला मात्र टॉस विन दिला जाईल. त्यामुळे इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. आणि आज संपूर्ण दिवसभर पहिली मॅच ते शेवटच्या मॅच पर्यंत आयवा कॅच साठी मंथन संकेत जाधव यांच्याकडून कोणी आयवा कॅच जर घेतली तर ₹200 पारितोषिक असेल. आयोजक सोडून अजून कोणी कॅच घेतली प्रेक्षकांनी तर त्याला 200चं पारितोषिक मंथन संकेत जाधव यांच्या माध्यमातून मात्र देण्यात येईल. तिसरा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती साहिल बद्रिके इथे तयार झालाय. नंबर 3 चा गोलंदाज लोधिवली टीम कडून धावसंख्या धाव फळक्यावरती 39 पाहत आहे. ओ काय भन्नाट बॉलिंग मात्र पाहायला मिळते. परफेक्ट बॉलिंग, योग्य ती लाईन, योग्य ती लेंथ इथे मात्र सापडली बॉलर साहिलला. अगदी चांगला खेळाडू आहे, भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय, युवा जिगरबाज आहे, परंतु नेहमीच लोधिवली टीम साठी मात्र चांगल्या प्रमाणात बॅटिंग, चांगल्या प्रमाणात बॉलिंग करताना साहिलला आपण पाहताय.
यावेळेला मात्र थोडसा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी टप्पा पडल्यानंतर थोडसा बॉल टॉस झालाय समोरून. बॅटच्या समोरून उचली घेणारा बॉल बॅटर हर्षद महाडिकच्या बॅटच्या रडार मध्ये मात्र येत नाहीये आणि निर्धाव चेंडू डॉट बॉलची इथे सांगत झाली आहे. सलगचा तिसरा डॉट बॉल साहिल भद्रिक या बॉलरनं मात्र फेकलाय. 39 रन धावफलकावरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट नो. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता. ऑन द राईस खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे अक्षय. थोडीशी मिसफिल्ड करतोय. बॅकअप देण्यासाठी बबलू तिथे आलाय. चेंडूची फेकी होईल त्या दरम्यान रन्स मात्र इथे धावून कंप्लीट केल्या जात आहेत त्या 3. येस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 रन्स मात्र इथे कंप्लीट केल्यात. त्यानंतर फिल्डिंग करताना आपण पाहताय फिल्डर थोडस इंजर्ड झालाय. चला फर्स्ट एड बॉक्स वगैरे आहे का इकडे आयोजक? आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स वगैरे असेल तर बघा तिकडे. पाणी वगैरे लगेच पोहोचवा. आयोजकांना विनंती आहे तिकडे पाणी वगैरे लगेच बघायचंय आपण. थोडीशी दुखापत झालेली आहे खेळाडूला. पाणी वगैरे लगेच द्या आणि फर्स्ट एड बॉक्स वगैरे असेल, काही गोष्टी जर त्यांना पाहिजे असतील तर तिकडे आयोजकांनी लगेच बघायचं आहे. येस, ओके, चेक करूया आपण कॅमेरा अँगल मध्ये छायाचित्र टिपलं गेलंय का? अगदी बॉल अडवलाय की बॉर्डर लाईनच्या बाहेर गेलाय चेक मात्र कॅमेऱ्यात केलं जाईल. रेसवाडीचे आमचे सचिन सर यांचा या स्पर्धेमध्ये सन्मान केला जाईल. सचिन सरांना विनंती आहे की आपण मात्र या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सचिन सरांना मात्र या स्पर्धेमधून आपण सन्मानित करणार आहोत. नितीन शेठ तवले साहेब आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा पण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तर परंतु तत्पूर्वी त्यांच्याच शुभ हस्ते आपण या ठिकाणी आमच्या सचिन सरांचा या स्पर्धेमध्ये सन्मान करतोय. नितीन शेठ टवले साहेब पाहुणे म्हणण्यापेक्षा घरचेच म्हणायला हरकत नाही आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र सन्मान केला जातोय. बाउंड्री आपण चेक केली आहे त्यामुळे बाउंड्री नाहीये. सेव्ह केल्यात धावा. 3 रन्स मिळतात. एक धाव इथे वाचवली गेली आणि टोटल धावसंख्या मात्र पोहोचली आहे ती 42 42 या धावसंख्येवरती. साहिलचे 4 चेंडू मात्र फेकून झाले. चांगली बॉलिंग मात्र पाहायला मिळते. फक्त 3 रन्स खर्च केल्यात. थोडासा इंजर्ड झाला प्लेअर. आय थिंक बबलू होता त्या ठिकाणी. बॉल शेवटच्या क्षणाला अडवताना मात्र थोडासा पाय मुरगलला गेलाय. चला थोडस स्पीडअप असू द्या. या षटकामध्ये मात्र चांगली बॉलिंग आपण बॉलर साहिल भद्रिकेची पाहत आहे. सुरुवातीच्या 2 ओव्हर्स मध्ये खूप धावा आल्या होत्या. राज ठाकूरनं धावा 16 दिल्या. दुसरा गोलंदाज साहिल पाटील त्यानंतर अजय सांगलेनं टोटली 23 रन्स खर्च केल्या. परंतु या षटकामध्ये थोडसा धावगतीवरती ब्रेक इथे लावण्यात आलाय. तो बॉलर साहिल भद्रिकेच्या माध्यमातून. स्ट्राईक एंड वरती बॅटर ऋषभ निकमला पाहताय आपण. राईट आर्म ओव्हर द विकेट न साहिल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला राज ठाकूर आहे तिथे बॉलला उचलेल फेकेल. एक सिंगल कंप्लीट डबलचा कॉल दिलाय. ओ गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चित्त्याच्या चपलाईनं 2 रन्स इथे सहज आणि सोप्यारित्या कंप्लीट केल्यात. 2 धावा मिळतात. 2 नंतर धावसंख्येत बदल. धावसंख्या मात्र पोहोचली ती 44 या धावसंख्येवरती आणि या षटकातील आता अंतिमचा शेवटचा एक बॉल बाकी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट न साहिल. ऑफ साइडला चांगला फटका खेचला. एक्स्ट्रा कव्हर थ्रू. काय कमालीची फिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळते. साहिल पाटील तिथे फिल्डर आहे. एक चांगला झेल मात्र कॅरी केलाय आणि इथून हा पहिला धक्का मात्र दिलाय तो बॅटिंग करणाऱ्या आसरीवाडी टीमला. तिसरं षटक एंड झालंय. 3 षटकांचा खेळ मात्र संपलाय आणि 3 षटकानंतर आसरीवाडी संघ जाऊन पोहोचला. एक विकेट गमावल्यानंतर 44 या धावसंख्येवरती. तत्पूर्वी विनंती असेल टीम युवराज 11 गावदेवी वयाळ आणि त्यांच्या विरोधामध्ये बल्लाळेश्वर आई आंबिवली
या दोन्ही टीमच्या कर्णधारांना माझी विनंती आहे की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी कंपल्सरी यावं. पुन्हा एकदा इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं कंपल्सरी आहे. कारण जर तुम्ही असाल आणि तुमचा अपोझिट कॅप्टन नसेल, तर डायरेक्टली टॉस विन आणि जर मॅच संपायच्या आधी नसाल, तर ओव्हर्स कमी केल्या जातील. असे या स्पर्धेचे कडक नियम आहेत. त्यामुळे इनिंग ब्रेक जसा होईल, मी युवराज 11 गावदेवी वयाळ आणि बल्लाळेश्वर आळे आंबिवली कर्णधारांना विनंती करेन की टॉससाठी आपण यायचं आहे. चला चौथ्या आणि शेवटच्या अंतिमच्या षटकाला इथे सुरुवात झाली आहे. बघा बॉलर 4 ओव्हर जी आहेत ती सुरुवातीची 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं महत्त्वाचं आहे. टाईम अलर्ट आहे आणि वेळेमध्ये सत्र पूर्ण करायचं आहे. अन्यथा मग पेनल्टी पण असू शकते. याच्याकडे पण लक्ष द्यावं. चांगली स्पर्धा आहे आणि त्यामुळे वेळेला भरपूर महत्व या स्पर्धेमध्ये दिलं जात आहे. शेवटचा बॉलर पार्थ ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थोडीशी मिसफिल्ड साहिल कडून तिथे झाली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी एकच रन्स मिळाले असती एकीचं रूपांतर लगेच दुसऱ्या धावेत मात्र केलंय. 2 रन्स इथे मिळतात आणि 2 नंतर धावसंख्येत बदल धावसंख्या पोहोचली ती 46 आकड्यावरती. पार्थ ठाकूरच्या प्रत्येकी विकेटसाठी 500चं पारितोषिक. दीप ठाकूर यांच्याकडून ठाकूरच्या प्रत्येकी विकेटसाठी 500चं पारितोषिक इथे मात्र दिलं जाईल. रनआउटची विकेट मात्र मिळते. बॅटर बाद झाला इथे अर्षद महाडिक बॅक टू दी डग आउट. मोठा झटका मात्र या वेळेला लागलाय तो आसरेवाडी संघाला. अक्षय आंबरे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली फलंदाजी इथे हर्षद महाडिकची मात्र आपण पाहिली आहे. अगदी 13 चेंडूंचा सामना केला आणि टोटली धावा मात्र 19 धावांची खेळी मात्र हर्षद महाडिकनं साकारली होती. 13 बॉलवरती 19 रन्स मात्र बनवल्या. चांगली सुरुवात करून दिली आहे. सुरुवात चांगली राहिली होती परंतु तिसऱ्या षटकामध्ये थोडस धावगतीवरती ब्रेक बॉलर साहिल भद्रिकेच्या माध्यमातून लावण्यात आला. साहिलने चांगली गोलंदाजी केली. फक्त 5च रन्स खर्च केल्या होत्या. पार्थ ठाकूर शेवटचा बॉलर आहे. अक्षय या वेळेला मात्र समोरच्या विभागात फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डरच्या डोक्यावरून फ्लाय होत बॉल निघालाय सीमारेषा बाहेर. पहिल्याच बॉलवरती पहिला षटका ठोकलाय तो बॅटर आकाश यादव. या 6 धावसंख्येच्या मदतीने 50 रन्स मात्र कंप्लीट झाल्यात आणि या स्पर्धेत पहिलं सांघिक अर्धशतक मात्र इथे कंप्लीट झालंय. ते बॅटिंग करणाऱ्या आसरेवाडी संघाचं 52 धावा फलकावरती मात्र लागल्यात. या षटकातील अजूनही आपण पाहता अंतिमचे 3 चेंडू मात्र बाकी आहेत. 52 रन्स धाव फलकावरती अगदी जो जो बॅटर येतोय अगदी त्याचं काम मात्र परफेक्ट रित्या निभावतोय. सलामीला हर्षद आणि ऋषभला आपण पाहिलं. दोघांनीही चांगली पार्टनरशिप बनवली. एक चांगली धावसंख्या बनवली होती. त्यानंतर मग जसे दोन्ही बॅटर बाद झाले. नवीन बॅटर आकाश आणि अक्षय आपण स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंड वरती पाहताय. पहिल्याच बॉल वरती आकाशच्या बॅट मधून हा षटकार पाहिलाय. धावसंख्या धाव फडक्यावरती 52 वरती पोहोचली आहे. या षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. एक चांगल्या धावसंख्येकडे मात्र इथे वाटचाल करतोय तो आसरेवाडी हा संघ. अगदी शेवटचे 3 बॉल बाकी असताना चांगली बॉलिंग करावी लागेल. कारण 60 प्लस धावा जर झाल्या तर मग सेकंड इनिंग मध्ये या धावा चेस करताना थोड्याशा डोई जड धावा होऊ शकतात. त्यामुळे 3 महत्वाचे बॉल या षटकातील इथे बाकी आहेत. राईट अमोर विकेट न पार्थ ठाकूर इथे तयार आहे. हो ऑन द राईस खेळलाय. भरपूर उंच गेलाय. जेलची चान्स क्रिएट झाली आहे आणि या वेळेला चूक करणार नाहीये राज ठाकूर. बॉल खाली आलाय आणि झेल इथे कॅरी केली आहे. हा तिसरा धक्का लागला तो आसरेवाडी संघाला. स्वप्नील खोपकर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 3 विकेट गेल्यात. इथे पहिल्याच बॉल वरती षटकार. दुसरा बॉल देखील मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र बाद झाला बॅट्समन
अक्षय बाद झालाय. आकाश बाद झालाय. नवीन बॅटर स्वप्नील आला स्ट्राईक एंडला. अंतिमचे 2 बॉल इथे बाकी आहेत. आणि स्वप्नील खोपकर बॅट्समन मात्र आता स्ट्राईक एंड वरती आहे. अगदी चांगली गोलंदाजी पार्थ या बॉलरची मात्र आपण पाहताय. एक षटकार जरूर लगावलाय परंतु त्यानंतर 4 मध्ये फक्त 8 रन्स खर्च केल्यात आणि धावसंख्या 52 वरती पोहोचली आहे. 5वा बॉल ओव्हर द विकेट. ओ पायाला लागला त्यानंतर स्टंप वरती दांडी इथे गुल केली आहे आणि पहिल्याच बॉल वरती मैदानाच्या बाहेर परतावा लागेल बॅटर स्वप्नील खोपकरला. हा आणखीन एक धक्का इथे लागलाय तो आसरेवाडी संघाला. चला ओमकार महाडिक आपण जरा डीजे ऑपरेटिंगची भूमिका वाजवायची आहे. ओमकार. बघा आता इनिंग ब्रेक होईल आणि त्याच्यामध्ये टॉस कंपल्सरी केला जाईल. त्यामुळे युवराज 11 गावदेवी वया संघ कर्णधार आपण लगेच या ठिकाणी या उपस्थित राहायचंय तुम्हाला आणि बल्लाळेश्वर आई आंबिवली आपण पण आपला कॅप्टन पाठवून ठेवायचा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे, अन्यथा मग पॅनलाइज पण केलं जाईल, याच्याकडे लक्ष द्यावं. चला शेवटचा एक बॉल इथे बाकी आणि बॅटर स्ट्राईक एंड वरती अनिकेत निकम. अंतिमचा बॉल टार्गेट सेट करणार चेंडू आहे. फुल टॉस होता. समोर खेळलाय टायमिंग होत नाहीये. ओ फिल्डर यावेळेला मात्र दुहेरी मनस्थितीत सापडला होता. 2 फिल्डर मिस कॉलिंग मिस अंडरस्टँडिंग मात्र पाहायला मिळाली आणि बॉल मात्र शेवटला निघून गेलाय सीमारेषा पार. हा येतो चौकार आणि षटक आणि सत्र मात्र इथून संपलंय. पहिल्या सत्राचा पहिल्या इनिंगचा खेळ झालाय आणि बॅटिंग करताना टीम आसरेवाडी टीमनं रन्स बनवल्यात ते 56 येणारे 24 बॉल आणि आयएकविरा क्रिकेट संघ लोधिवली टीमला मात्र 57 धावसंख्येची गरज. तत्पूर्वी टॉस साठी आपण कॉल करूया. युवराज 11 गावदेवी वयाळ आणि त्यांच्या विरोधात बल्लाळेश्वर अली आंबिवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑफिशियल कॉल आहे की इनिंग ब्रेक झालाय आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी या. चला तत्पूर्वी इकडे आमचे आळी आंबिवलीचे प्रसाद नावडे पण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय नितीन शेठ टवले साहेब आमचे आहेत आणि त्यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करून जायचं आहे. दोन्ही संघांचे कर्णधार एका बाजूला बल्लाळेश्वर आळी आंबिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी वयाळ या दोन टीम दरम्यान मात्र हे बॅटल पाहायला मिळेल. बघा गावदेवी युवराज 11 गावदेवी वयाळ संघाचा कर्णधार आलेला आहे. त्यामुळे बल्लाळेश्वर आळी आंबिवली संघाचा कर्णधार पण लगेच टॉस करण्यासाठी या. विघ्नेशजी कानाडे आपल्याला पण विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. तत्पूर्वी शुभम म्हात्रे सर की 2 धावांची पेनल्टी आहे लोधिवली संघाला, कारण ड्रेस कोड प्रॉपर नाही आहे. त्यामुळे ती 2 धावांची पेनल्टी स्कोर कार्ड मध्ये ऍड करा आणि मग सांगा किती धावा पाहिजेत. टोटली रन्स मात्र 56 बनवल्या गेल्या होत्या. त्यामुळे 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या तर होतात 58 आणि जिंकण्यासाठी आई एकविरा क्रिकेट संघ लोधिवली टीमला मात्र 59 धावसंख्येची गरज. 58 झाल्यात. 59 ची गरज सेकंड बॅटिंग करताना ती आई एकविरा क्रिकेट संघ लोधिवली टीमला. इकडे आपल्याला आगमन होताना पाहायला महोदय कर्जत ज्यांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आपल्याला कूलर या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व प्रवीणजी महाडिक साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. टॉस करण्यासाठी तत्पूर्वी या बल्लाळेश्वर आणि आंबिवली संघ दुसऱ्या सत्रातील पहिला बॉल पडण्याआधी टॉस झाला पाहिजे असे या स्पर्धेचे नियम आहेत. जेव्हा लाईव्ह लॉट सेरेमनी आम्ही केली होती तेव्हा पण मी सांगितलं होतं की स्पर्धेचे नियम कशा प्रकारे असतील आणि त्या नियमांचं पालन तुम्हाला करायचं. इकडे ड्रेस कोड नव्हता लोधिवली संघाचा, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी त्यांना दिलेली आहे. आणि आता मला वाटतं शुभम म्हात्रे सर 59 ना 59 धावांचं टार्गेट मात्र या ठिकाणी आई एकविरा लोधिवली संघाला पूर्ण करायचं आहे. टॉस करण्यासाठी लगेच या कर्णधार बल्लाळेश्वर आई आंबिवली. सलामीची जोडी पण पाठवायची आहे लगेच मैदानाच्या आतमध्ये. टीम लोधिवली संघाला विनंती आहे की ओपनिंग पेअर जी आहे ती लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण रवाना करायची आहे. 24 चेंडू आणि 59 धावेचं आव्हान मात्र पाहायला मोद आहे.
ग्रामपंचायत लवदिवलीचे एक दमदार सरपंच, सगळ्यांना सरळ हाताने मदत करणारं व्यक्तिमत्व, खरं तर तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे साथ ज्यांची मात्र कायम आपल्याला पाहायला मिळतीये. ग्रामपंचायत लवदिवलीमध्ये ज्यांनी मात्र अनेक विकास कामं केली, आपला गाव कसा पुढे जाईल, आपला समाज कसा पुढे जाईल, याच्यासाठी ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले, ते तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके नितीन शेठ तवले साहेबांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. नितीन शेठ तवले साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. धन्यवाद डीजे. आणि आंबिवली संघ पहिला बॉल पडला तर डायरेक्ट टॉसविन दिला जाईल. स्पर्धेचे नियम आहेत या. टॉस आपण करून घ्यायचा आहे लगेच, नाहीतर डायरेक्ट टॉसविन पण होतील. कडक नियम आहे तिकडे. चला, दोन्ही संघांचे कर्णधार आलेले आहेत. मी सन्माननीय सरपंच नितीन शेठ तवले साहेबांना विनंती करतो की टॉस करायचा आहे आपण. टेल कॉल केला गेलाय. इट इज हेड आहे. टॉस या ठिकाणी जिंकला युवराज 11 गावदेवी वयाल. फक्त डिसिजन सांगा. फिल्डिंगच करू. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज टीम युवराज 11 गावदेवी वयाल वन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. रनचेजला होईल सुरुवात. आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये शुभम म्हात्रे सर यांच्याकडे. थँक्यू. थँक्यू सो मच मानस. वेलकम बॅक. आई अकॅडमी क्रिकेट संघ रिसवाडी आणि ब्रदर्स ग्रुप रिसवाडी आयोजित स्मृती चषक 2026 ची ही स्पर्धा. आज स्पर्धेचा पहिला दिवस. शुभारंभ प्रारंभ या स्पर्धेचा भरपूर पाहुणे उपस्थित होते. पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र केलाय. पहिला सामना आज मात्र आपल्या भेटीला आलाय. एका बाजूला आसरेवाडी आणि त्यांच्या विरोधात लोदिवली संघ. टोटली पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 56 धावा बनल्या होत्या. 2 धावांची पॅनल्टी ड्रेस कोड नसल्यामुळे दिली गेली लोदिवली टीमला. त्यामुळे आता 24 मध्ये 59 रन्स मात्र चेस करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा महत्वाचा नियम. सामना मात्र सुरू झाला. सेकंड हाफला सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल स्वॅग से करेंगे सबका स्वागत. बबलूच्या बॅट मधून हा पहिला षटकार. थँक्यू सो मच डीजे. पहिल्याच बॉल वरती दमदार स्टार्ट. ज्या सुरुवातीची अपेक्षा नेहमी बबलू कडून आपण करत असतो, तो बबलून इथे मात्र एक चांगला स्टार्ट दिलाय. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार. 6 रन्स मात्र धावा फडक्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर वेदांत महाडिक आपल्याला पाहायला मिळतोय. डावकुऱ्या हाताचा बॅटर आणि त्याच्यासमोर डावकुऱ्या हाताचा बॉलर मात्र तयार आहे. वेदांतचा बॉल पुनश्च फुल टॉस होता. यावेळेला टायमिंग होत नाहीये. ऑन साइडला बॉल निघालाय डीप मिड विकेटला आणि रन्स मात्र एक सिंगल इथे मिळेल. त्यानंतर पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. अगदी चेक करूया आपण. यस, रिव्ह्यू फेमस. घेतला, चेक केला जाईल. सन्माननीय प्रदीपजी आंबरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. इकडे सनी मंडप डेकोरेटरचे सर्व एक युवा उद्योजक सनी शिंदे पण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं पण आपण स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक स्वागत. त्यांना पण विनंती आहे व्यासपीठावरती आपण यावं. तत्पूर्वी चेक केला जातोय. इट्स चेक केला आणि त्यानंतर निर्णय आला की इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे. त्यामुळे रन्स इथे मिळेल ती एक सिंगल. आणि सिंगल नंतर धावा संख्या 1 ने वाढली आणि पोहोचली ती 7 या आकड्यावरती. 2 बॉल नंतर 7 धावा धावा फळक्यावरती. 59 धावा संख्या मात्र चेस करायच्या. सुरुवातीपासून आक्रमक खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. साहिल भद्रिके आणि बबलू भुईकोट ही सलामीची जोडी आई एकविरा क्रिकेट संघ लोधिवली टीमचे मात्र मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक, पहिल्या षटकाची जिम्मेदारी वेदांत महाडिक वरती सोपवली आहे. सर्कलचं षटक टाकतोय. फील्ड रिस्ट्रिक्शन पूर्णपणे अगदी ओपन आहे. दोनच फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर पाहताय आपण. हो, चांगली बॉलिंग पाहायला मिळेल. अगदी टप्पा पडल्यानंतर लो राहिला बॉल.
अजिबात उचली बॉलने घेतली नाहीये आणि त्यामुळे थोडस स्ट्रगल करतोय त्या बॅटर साहिल बद्रिके. निर्धाव चेंडू डॉट बॉलची मात्र इथे सांगत झाली आहे. 3 बॉल नंतर 7 धावा धावफलकावरती आहेत. वेदांतचा बॉल. ओ या वेळेला मात्र घुटना टेकून खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ कडे अक्षय आहे तिथे. प्रचंड वेगानं बॉल वरती आला, लगेच थ्रो देखील केलाय. परंतु एक रन एक चिकी सिंगल या बॉल वरती जरूर कंप्लीट केली आहे. सिंगल रन मिळेल आणि सिंगल नंतर धावसंख्येत बदल धावसंख्या पोहोचली आहे ती 8 या धावसंख्येवरती. 8 धावा म्हणतात संकेत जाधव साहेब यांच्याकडून मात्र प्रत्येक आयवा कॅच साठी पहिल्या मॅच पासून अगदी उद्याच्या रात्रीच्या शेवटच्या मॅच पर्यंत 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आयोजकांना सोडून ते पण एक महत्वाचं आहे. आयोजकांसाठी पारितोषिक नसेल, पण जेवढे आमचे प्रेक्षक या मैदानावरती आयवा झेल घेतील त्यांना मंथन संकेत जाधव यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 4 बॉल आणि 8 धावा धावा फलकावरती लागल्यात. वेदांतचा बॉल. बबलू स्ट्राईक एंड वरती या फिल्डिंगची विवर रचना. एक फिल्डर डीप मध्ये मिड विकेटला. एक फिल्डर समोर आपण पाहिला तर लॉंग ऑफला आहे. एक एक्स्ट्रा कव्हर्सला आहे. 2 फिल्डर मागे, एक शॉट थर्डमॅन, एक शॉट फाईन. एक फिल्डर अगदी मिड ऑन, एक फिल्डर मिड ऑफ. एक चांगला फिल्डिंगचा सेटअप इथे मात्र केलाय. 4 बॉलवरती 8 रन्स खर्च केल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतरचे 3 बॉल अगदी चांगल्यारीत्या फेकलेत. बॉल वेदांत. फुल टॉस होता. असे बॉल सोडणार नाहीये बबलू. पुनश्च्या बॉलला मात्र पाठवून दिलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरतून बबलूच्या बॅटमधून तडाखा. 6 रनसाठी षटकार. धन्यवाद डीजे ऑपरेटर. या ठिकाणी आमचे दान फाट्याचे कमालीचे इलेक्ट्रिशियन म्हणून ज्यांची ओळख आहे अली भाई. अली भाई या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर पोलीस पाटील आमचे जीवनजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं आणि रमाकांत परबळकर साहेब आमचे भरोसेचे त्यांचं पण या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना पण विनंती आहे की व्यासपीठावरती आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. टाटा कंपनीचे इलेक्ट्रिशियन आमचे अली भाई. अली भाई जेव्हा येतात तेव्हा मजा आणखीन वाढते. अली भाई आलेले आहेत, स्वागत करूया आपण त्यांचं. जेवढे स्वयंसेवक आहेत ना इकडे आई टाकेदेवी रिसवाडीचे त्यांना विनंती आहे की मैदानाच्या चौफेर बाजूला पण थोडे थोडे जागे उभे राहा, कारण बॉल बाहेर गेला तर लगेच आतमध्ये दिला गेला पाहिजे. सन्माननीय जीवन शेठ म्हात्रे आमचे पोलीस पाटील त्यांचं पण या ठिकाणी आगमन झालंय. आपण स्वागत करूया सहर्ष त्यांचं या स्पर्धेमध्ये. शेवटचा बॉल इथे बाकी आहे. ओ हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न समोर खेळला. यावेळेला मात्र डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑफला बॉल चाललाय. रन्स मात्र एक सिंगल स्ट्राईक स्वतःकडे बबलून मात्र ठेवली आहे. पहिल्या षटकाचा खेळ मात्र झाला. जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात इथे जरूर मिळून दिली बबलू आणि साहिल बद्रिकेनं. पहिल्या षटकानंतर बॅटिंग करणारा लोदिवडी संघ पोहोचला. तो 15 धाव संख्येवरती 59 चा पाठलाग मात्र करायचा. पहिल्या षटकामध्ये 15 आल्यात. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी मात्र 44 44 धावसंख्येची गरज. थँक्यू सो मच डीजे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 15 झाली आहे. 18 चेंडू शिल्लक आणि 44 धावसंख्येची मात्र गरज. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर अर्षद महाडिक इथे आलाय. हो पहिलाच बॉल चांगल्यारीत्या रिलीज केलाय. समोर खेळलाय सरळ बॅटनं. अक्षय आहे तिथे. थोडसा मिसफिल्ड झाली आहे. एकीचं रूपांतर लगेच दुसऱ्या धावेमध्ये केलंय. ही चालकता हवी आहे. कारण ज्या वेळेला फिल्डर कडून थोडीशी मिसफिल्ड होते त्यावेळेला दोन्ही बॅटर मात्र तयार असायला हवे दुसरी धाव घेण्यासाठी. तेच मैदानाच्या आतमध्ये घडलंय. थोडीशी मिसफिल्ड झाली आणि लगेच दुसरी धाव मात्र इथे कंप्लीट केली आहे. 2 रन्स मिळाल्या. 2 नंतर 17 धावा मात्र धाव फलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. फुल टॉस होता. फुल टोल इथे वसूल केला. थँक्यू. थँक्यू डीजे.
रन्स मात्र धावा फळक्यावरती. टी फॉर टॅट. विट का जवाब अगदी पत्तर से द्यायला सुरुवात. हो, थोडीशी लेंथ मध्ये चेंज इथे पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफस्टम बॉल टाकण्याचा प्रयत्न हर्षदचा, परंतु अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू ऑफस्टिक सोडून पंचाने मात्र दिला वाईट. एक्स्ट्राची आणखीन एक रन आणि एक्स्ट्रा रन नंतर धावसंख्या झाली ती 24-24. 24 धावा धावा फळक्यावरती आहेत. चांगल्या रिदम मध्ये चांगल्या लेंथ वरती बॅटिंग इथे करतोय बबलू. ऑफ साईडला खेळला, गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट केला डीप एक्स्ट्रा कव्हर्सला. बॉल मात्र चालला सीमारेषा पार. क्लासिकल स्ट्रोक बबलूच्या बॅट मधून हा चौकार. थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या धाव फलक्यावरती 28 झाली आहे. काय जबरदस्त बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू केली आहे. पूर्णपणे जबाबदारी स्वतःवरती घेतली आहे बबलूनं. यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. मागे चालला बॉल फाईन कडे. डीप मध्ये फिल्डर आहेत, त्यामुळे रन्स मिळेल ती एक सिंगल. सिंगल सिंगल धावा देखील फार महत्वाच्या असतील, कारण जोपर्यंत बबलू आणि साहिल मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत पूर्णपणे सामना लोधिवली टीमच्या बाजूने मी तर म्हणेन असेल, कारण दोन्हीही चांगले फलंदाज आहेत. सध्याच्या स्थितीला वेल सेट देखील आहेत. साहिल एक बॉल खेळलाय, 4 रन्स बनवल्यात आणि आता पाहिलं तर बबलूनं अगदी भरपूर बॉल खेळलेत आणि चांगली धावसंख्या मात्र बनवली आहे. षटकातील आता शेवटचा एक बॉल बाकी आहे, 2 बॉल बाकी आहेत. षटकार मारला तर अर्जुनजी बद्रिके साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. हो, नाही आलाय, षटकार नाही आलाय. चांगला चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय. षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, पण आला नाहीये. परंतु पारितोषिक कंटिन्यू आहे अर्जुन बद्रिके साहेबांकडून. षटकार जर आला तर 200 रुपयांचं. तर शेवटचा बॉल इथे बाकी आहे आणि जिंकण्यासाठी रन्स मात्र करायचे आहेत त्या 30. 13 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल या षटकातील. साहिल यावेळेला मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला डीप मध्ये. अनिकेत आहेत, उचलतील बॉल फेकतील. त्या दरम्यान मात्र एक सिंगल होईल कंप्लीट. दुसरं षटक इथे संपलंय आणि टोटली धावा धावा फडक्यावरती झाल्यात त्या 30. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये पाणी आपण घेऊन जा. एक्झाम ज्यांनी मात्र पास केलेली आहे आणि लेदर मध्ये पण चांगली पंचगिरी करताना मात्र त्यांना आपण पाहतोय ते निशांत माळी सर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष सहर्ष स्वागत. 12 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज. आणि इकडे षटकार हॅट्रिक साठी गणपतजी ठाकूर यांच्याकडून लोदिवली टीमच्या खेळाडूसाठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक जर लगावली तर 1000 रुपयाचं पारितोषिक इथे दिले जाईल. 12 मध्ये 29, अगदी 14.50च्या रन रेटनं या धावा मात्र बनवायच्या आहेत लोदिवली टीमला. आणि तिसरा गोलंदाज आसरेवाडी टीम कडून ऋषभ ऋषभ निकम बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. गणपतजी ठाकूर, अशोकजी ठाकूर आणि अर्जुनजी बद्रिके या अतिथी मान्यवरांना आमची विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.
पहिलाच बॉल समोर टाकला होता, यावेळेला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू दी बॉलर खेळून काढला. चांगली बॉलिंग पहिल्याच बॉलवरती ऋषभ निकमनं मात्र केली आहे. 11 मध्ये 29 धावा. जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढा प्रेशर वाढत जाणार आहे तो लोधिवली टीमवरती. हा चेंडू थोडस खाली राहिलाय. अगदी बॅटरची चुकी नाहीये. टप्पा पडल्यानंतर अजिबात उचली बॉलने घेतली नाहीये. त्यामुळे बॅट बॉलचा कोणताच कनेक्शन इथे झाला नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉलची मात्र सांगता. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 29 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा महत्वाचा नियम. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. यस, बॅट फर्स्ट. पहिल्यांदा बॅटवरती बॉल लागला आणि त्यानंतर झेलची संधी आहे. कॉटन बॉल इथे मात्र झेल कॅरी केलाय ऋषभ निकमनं आणि हा महत्वाच्या क्षणाला महत्वाचा धक्का लागलाय तो लोधिवली टीमला. साहिल भद्रिके बॅक टू दी डगआउट. राज ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु थोडस बॅकफुट वरती जात चाललाय तो लोधिवली हा संघ. कारण सुरुवातीचे तिन्ही बॉल डॉट आलेत. 12 मध्ये 29 धावा जास्त नव्हत्या, परंतु 3 बॉल वरती धावा येणं अपेक्षित होत्या. तिन्ही बॉल डॉट आलेत, त्यामुळे थोडासा प्रेशर वाढलाय तो लोधिवली टीम वरती. ओ, राऊंड द विकेट. पहिलाच बॉल. वेलकम सिंग. भव्य स्वागत केलंय. कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून ठोकला हा षटकार. आमचे नागोरी चहा देखील इथे आलेत, त्यांचं देखील मोस्ट वेलकम. पहिल्याच बॉल वरती राज ठाकूरच्या बाट मधून हा षटकार पाहिला. 8 मध्ये आता 23. हो, या वेळेला मात्र थोडासा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय. अगदी अँगल राईट आर्म राऊंड विकेट बॉल फेकत असताना इथे चांगली गोलंदाजी ऋषभ निकमची मात्र पाहताय आपण. निर्धाव शेड्यू डॉट बॉलची सांगता झाली आहे आणि या षटकातील शेवटचा बॉल मात्र बाकी आहे. महत्वाचा बॉल आहे. 7 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज. 7-23 उंच गेलाय. झेलची संधी आहे. फिल्डेड डाऊन दी बॉल आणि केट निकम तिथे होते. झेल यावेळेस मात्र ड्रॉप झालाय आणि रन्स मात्र मिळाले 2. महत्वाच्या क्षणाला राज ठाकूरला मात्र जीवनदान दिलंय. ती सोडलेला झेल किती महागात ठरू शकतो हे पुढच्या वेळेमध्ये आणि पुढच्या षटकामध्ये मात्र आपल्याला समजणार आहे. पहिल्या तिसऱ्या षटकाचा इथे खेळ मात्र संपलाय आणि 3 षटकानंतर लोधिवली संघ मात्र पोहोचलाय 38 धावसंख्येवरती. 6 चेंडूंचा खेळ इथे मात्र बाकी आहे. 1 षटक बाकी आहे आणि जिंकण्यासाठी रन्स करायचे आहेत. त्या 21 रन्स नीडेड रिमेनिंग 6 बॉल. आर्यन यादव शेवटचा गोलंदाज गोलंदाजीच्या मागवरती तयार. अगदी पहिले षटक वेदांत ज्याने 15 रन्स खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये हर्षद आला. हर्षदनं 15 रन्स दिल्या. तिसऱ्या षटकामध्ये आणि तिसरं महत्वाचं षटक राहिले कारण इथे फक्त 8च धावा खर्च केल्यात. त्या बॉलर ऋषभ निकमनं 8 धावा खर्च केल्या आणि पूर्णपणे मोमेंटम आपल्या बाजूने सिप केलाय तो बॉलर ऋषभनं. 21 पाहिजे 6 बॉल्स मध्ये. अगदी धावा बनवणं कठीण नाहीये. समोर देखील चांगला बॅटर बबलूला आपण पाहताय. ज्या बबलूच्या बॅट मधून या मॅच मध्ये चांगल्या रन्स बनल्यात. या ठिकाणी आपण पाहतोय पुढची मॅच या दोन संघांच्या दरम्यान खेळवली जाईल. युवराज 11 गावदेवी वयाल आपण रेडी राहायचे. टॉस आपण जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांच्या विरोधामध्ये तन्वी 11 आळी आंबिवली या दोन टीम दरम्यान मात्र बॅटल असेल. सन्माननीय चेतनजी शिंदे साहेबांनी पुरस्कृत केलेला तन्वी 11 आळी आंबिवली संघ आणि त्या चेतन शिंदे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत.
बॉलर इथे आर्यन यादव मात्र तयार आहे. फिल्डिंगची विवरचना थोडीशी बदलवण्यात येते. चौफेर फील्ड सेटअप बॅटर बबलू साठी मात्र केलाय. डीप मध्ये मिड विकेट ठेवला. एक फिल्डर थोडासा लॉंग लेगला आहे. एक फिल्डर समोर लॉंग ऑफला, एक लॉंग ऑनला आणि एक एक्स्ट्रा कव्हर्सला फिल्डर मात्र पाहताय आपण. पहिलाच बॉल राईट आर्म लेफ्ट आर्म बॉलर आहे. शेवटचा बॉलर 6 चेंडू आणि 21 ची गरज. समोर देखील लेफ्टी बॅटर बबलू. ओ पहिलाच बॉल हा पण ट्रॅक होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील तिथे झाली आहे. चला ओके, पंचांचा निर्णय मात्र येतोय की बॅटर नॉट आउट आहे. डॉट बॉल पहिल्याच बॉल वरती मात्र डॉट आलाय. इथे या बॉल वरती सामना सुरू करण्याची संधी बबलू साठी जरूर होती, कारण शॉर्ट पिच बॉल मिळाला होता. अगदी पुल करण्याचा प्रयत्न देखील झाला, परंतु बॅटम बॉलचं कनेक्शन नसल्या कारणानं इथे निर्धाव चेंडूची मात्र सांगत झाली आहे. 5 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज. बबलू यावेळेला मात्र पायावरती लागलाय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न राज ठाकूरचा जरूर होता. नकार दिलाय बबलूनं. स्वतःवरती इथे कॉन्फिडन्स आत्मविश्वास मात्र दाखवलाय. 4 चेंडू आणि 21 ची गरज. हा महत्वाचा बॉल. इथे जर डॉट आला तर सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी इथे आसरेवाडी टीमला मात्र निर्माण होईल, परंतु या बॉलवरती जर बिग हिट आला तर सामना अजूनही पेंडिंग असेल. ऑन द राईस खेळलाय. गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट केला. फिल्डर आहे तिथे. रन्स मात्र एक सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. एक धाव. एका धावेला आता महत्व नाहीये. सिंगल मिळते. धावसंख्या पोहोचली ती 39 वरती. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी मात्र 20 धावसंख्येची गरज. 3 मध्ये 20 रन्स मात्र करायचे आहेत. असे कोणतेही फटके नाही आहेत की ते तुम्हाला 3 बॉल वरती 20 धावा पडून देतील, परंतु थोडस नशिबावरती, देवाच्या चमत्कारावरती इथे निर्भर राहावं लागेल ते बॅटिंग करणारा लोधिवली टीमला. कारण एखादा नो बॉल, एखादा वाईट बॉल जर आला, काहीतरी अनपेक्षित घडलं, तर या मॅच मध्ये परतण्याची संधी इथे लोधिवली टीमला मात्र मिळू शकते. चांगला बॉल पाहायला मिळालाय. समोर खेळलाय. रन्स इथे एक सिंगल मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली. 2 चेंडू आणि 19 धावसंख्येची मात्र गरज. चांगली बॉलिंग पाहताय आपण बॉलर आर्यन यादवच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं तिसऱ्या षटकामध्ये ऋषभ निकम या बॉलरला मात्र गुड कमबॅक, चांगलं पुनरागमन मात्र करून दिलं होतं त्या आसरेवाडी टीमला. अगदी रन रेट चांगला होता त्या लोधिवली टीमचा, परंतु तिसऱ्या षटकामध्ये धावगतीवरती पूर्णपणे ब्रेक लावला. फक्त 8 धावसंख्येचं षटक ऋषभ निकमनं मात्र हाताळलं होतं आणि तिथून मात्र या मॅच मध्ये पुनश्च शिरकाव केलाय तो आसरेवाडी टीमनं. 2 चेंडू आणि 19 धावसंख्येची मात्र गरज. चांगली टक्कर, चांगली फाईट इथे मात्र बबलूनं या मॅच मध्ये जरूर दिली आहे. ओ हेलिकॉप्टर लुक दिलाय समोरच्या दिशेने. हार्दिक पांड्या स्टाईलला बॉलला मात्र पाठवून दिलाय सीमा रेषा पार. बबलूच्या बॅटमधून हा षटकार. या ठिकाणी आमचे पाहुणे ज्यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला महोदय, सन्माननीय अर्जुनजी भद्रिके साहेब असतील, सन्माननीय अरुणजी भुईकोड साहेब असतील, तदनंतर दत्तात्रय ठाकूर साहेब, माजी उपसरपंच लोधिवलीचे गणपतजी ठाकूर आणि तदनंतर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य लोधिवली रवी भुईकोट साहेब, सगळ्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत केलं जाईल. एक चेंडू आणि आता 13 धावसंख्येची मात्र गरज आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे टायमिंग होत नाहीये. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल. सामना मात्र संपलाय आणि सामना सहज आणि सोप्यारित्या आपल्या खिशात घातला तो आसरेवाडी टीमनं. वेल प्लेड अँड तो स्वीकारण्यासाठी यावं.